उद्या 14 डिसेंबर अर्थात दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या नंदुरबारमधल्या सारंगखेडा घोडे बाजाराची तयारी पूर्ण झाली आहे। 1800 घोडे विक्रीसाठी दाखल झालेत। एक दिवस अगोदरच घोडे बाजार सुरू झालाय आणि पहिल्या दिवशी 13 घोड्यांच्या विक्रीतून 5,34,000ची उलाढाल झाली आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला आणि आयोजकांकडून तयारी पूर्ण झाल्याचं कळतंय। विक्रमी 3000 पेक्षा अधिक घोडे यावर्षी विक्रीसाठी दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला गेलाय। प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण झालेल्या तयारीची पाहणी केली। मध्ये सारंगखेड्याच्या या आशू बाजाराची तयारी आता पूर्णत्वास आलेली आहे। आता 14 तारखेपासून खरं म्हणजे याला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व तयाऱ्या आता पूर्ण जवळपास 90-95% पूर्ण झालेल्या असून जवळपास 1500च्या वर घोडे इथं दाखल झालेले आहेत। आज रात्री आणि उद्या सकाळमध्ये अजून 1000 घोडे इथं दाखल होण्याची शक्यता आहे। इथं आपण जर बघितलं तर बाहुबली नावाचा मारवाड जातीचा अश्व आपल्या मागे दिसतो आहे, कारण आता आपल्याकडे सुद्धा स्टड फार्म्स वाढायला लागले आहेत। पोलीस बंदोबस्त पुरेसा राहील। आपण जवळपास 350 ते 400 अंमलदार आणि होमगार्ड मिळून लावणार आहे। त्याचबरोबर ऑर्गनायझरनी CCTV कॅमेऱ्याची नियोजन केलेली आहे आणि त्यासाठी एक कंट्रोल रूम पण आपण ठेवलेले आहे। ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण काही गाईडलाईन्स दिलेले आहे। पार्किंग ची व्यवस्था वेगळी केलेली आहे। ST साठी जे बसेससाठी वेगवेगळी जागा निर्दिष्ट जागा नेमलेली आहे।